नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. येत्या काही महिन्यांमध्ये अनेक सरकारी भरती परीक्षा होणार आहेत. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात. त्यामुळे सामान्य ज्ञानाच्या पुस्तकांमधील प्रश्नांचा अभ्यास जसा तुम्ही करता त्याचप्रमाणे चालू घडामोडीच्या बाबतीतले तुमचे ज्ञान देखील अद्ययावत असायला हवे. महत्त्वाचे सांगायचे झालं तर करंट अफेअर्सचे डेली व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न मी नक्की करेल. चला तर मग सुरुवात करूयात. प्रश्न पहिला. भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीच्या किती किलो फ्रीस्टाईल गटात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे? आन्सर ए 50. नेक्स्ट क्वेश्चन. भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने कोणत्या देशाच्या युसनेलिस गुझमन लोपेझ पराभव करून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे? आन्सर सी क्युबा. नेक्स्ट क्वेश्चन. ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश करणारी कोण भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे? आन्सर बी विनेश फोगाट. नेक्स्ट क्वेश्चन. ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश करणारी विनेश फोगाट कितवी भारतीय खेळाडू ठरली आहे? आन्सर डी 3री भारतीय खेळाडू ठरले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या ठिकाणच्या IITने भारतीय सैनिकांसाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित बूट तयार केले असून त्यामधून चालताना वीज निर्मिती होते? आन्सर सी IIT इंदोर. नेक्स्ट क्वेश्चन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डरने सन्मानित करण्यात आले आहे? आन्सर बी फिजी या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डरने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फिजी देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? आन्सर ए द्रौपदी मुर्मू यांना फिजी देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द्रौपदी मुर्मू या फिजी देशाचा दौरा करणाऱ्या भारताच्या कितव्या राष्ट्रपती ठरल्या आहेत? आन्सर डी पहिल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या फिजी देशाचा दौरा करणाऱ्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. स्वीडन देशाच्या आर्मंड डुप्लांटिसने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बांबू उडीत कोणते पदक जिंकले आहे? आन्सर बी सुवर्ण पदक बांबू उडीत जिंकले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. स्वीडन देशाच्या आर्मंड डुप्लांटिसने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बांबू उडीत कितव्यांदा सुवर्णपदक जिंकले आहे? आन्सर डी 9व्यांदा सुवर्णपदक जिंकले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार भारतातील किती टक्के लोकसंख्या पौष्टिक आहाराचा खर्च करण्यास आर्थिकदृष्ट्या असमर्थ आहे? आन्सर ए 55.6% लोकसंख्या पौष्टिक आहाराचा खर्च करण्यास आर्थिकदृष्ट्या असमर्थ आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या देशाच्या आर्मंड डुप्लांटिसने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बांबू उडीत 9व्यांदा सुवर्णपदक पटकावले आहे? आन्सर सी स्वीडन देशाच्या आर्मंड डुप्लांटिसने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बांबू उडीत 9व्यांदा सुवर्णपदक पटकावले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार पौष्टिक आहाराचा खर्च करण्यास आर्थिकदृष्ट्या असमर्थ असणाऱ्या लोकसंख्येत सर्वाधिक किती टक्के लोकसंख्या आफ्रिकी खंडात आहे? आन्सर डी 64.6% लोकसंख्या आफ्रिकी खंडात आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील कंदील पुष्प वनस्पतीच्या नव्या प्रजातीला कोणाचे नाव देण्यात आले आहे? आन्सर बी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील कंदील पुष्प वनस्पतीच्या नव्या प्रजातीला देण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मिस वॉटर लिली 2024 स्पर्धा कोणत्या देशात पार पडली आहे? आन्सर ए फिलिपाईन्स या देशात मिस वॉटर लिली 2024 स्पर्धा पार पडली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारत आणि कोणत्या देशादरम्यान उदार शक्ती 2024 या वायुसेना अभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे? आन्सर सी मलेशिया आणि भारत देशादरम्यान उदार शक्ती 2024 या वायुसेना अभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय हातमाग दिन कधी साजरा करण्यात येतो? आन्सर बी, 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करण्यात येतो. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात कधीपासून 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करण्यात येतो? आन्सर सी, 2015 पासून भारतात 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करण्यात येतो. नेक्स्ट क्वेश्चन, इंडिया ॲट 100 इन्व्हिजनिंग टुमारोज इकॉनॉमिक्स पॉवर हाऊस हे पुस्तक कोणी लिहिले आहे? आन्सर ए, के.व्ही. सुब्रमण्यम यांनी हे पुस्तक लिहिले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीमध्ये भारताच्या कितव्या कंपन्यांचा समावेश झाला आहे? आन्सर डी, 9 कंपन्यांचा समावेश झाला आहे.